स्वागत आहे मैत्रिणींनो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपल्या चॅनलचं नाव आहे मी आणि माझी कला. तर मैत्रिणींनो, तुम्ही जो मी पहिला चैन स्टिच मनी लाईन या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद दिला. अशाच प्रकारे तुम्ही माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला अजिबात विसरू नका. तर मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत की चैन स्टिच पासूनच आपण वेगवेगळे आकार कसे तयार करणार आहोत. तर आज इथे मी चौकोन आणि त्रिकोण तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येणार आहे. तर कधीसुद्धा आपण जेव्हा समोरच्या बाजूला म्हणजे सरळ एका रेषेत जातो, तेव्हा जो आपण पहिला धागा टाकतो किंवा स्टिच घेतो, तेव्हा एक जे पॉईंट आहे ते पाठीमागे घ्यायचं आणि मग नंतरून तिथून पुढच्या लाईनला जातं. आता इथे जे मी टर्न घेते चौकोनला आकार देण्यासाठी, तर तेव्हा थोडंसं एक पॉईंट क्रॉस आडव्या लाईन जायचं. जर का आपण एक सरळ उभी लाईन घेतली तर तिथूनच एक पॉईंट आडवी घ्यायची. आता इथे पाहू शकता, आडवी लाईन झाल्यानंतर ही जी माझी सरळ उभी रेघ आहे, तेव्हा मी वरच्या बाजूस गेले आणि मग नंतरून खालच्या बाजूस झाले. आता इथे सुद्धा सेम तीच प्रोसेस आहे. लगेच टर्न न घेता एक पॉईंट थोडंसं नकळत पाठीमागे एक छोटंसं घ्यायचं आणि मग तिथून ह्या अशा प्रकारे आपण टर्न घ्यायचा आहे, की जेणेकरून जे आपण आकार शेप्स बनवतो ते व्यवस्थित आणि ॲक्टिव्ह असे दिसतील. काम करताना कोणतंही फिनिशिंगने काम केलं तर ते काम खूप छान प्रकारे होतं. तुम्हाला लक्षात येण्यासाठी मी पुन्हा एकदा हा चौकोन दाखवला आणि त्यानंतरून हा एक त्रिकोण दाखवला आहे. अजून तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती असेच भरपूर विविध प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ पाहण्यासाठी मिळणार आहेत. तर मैत्रिणींनो, आत्ताच तुम्ही मी आणि माझी कला या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या ताईला सपोर्ट करा. आरीवर्कबद्दल तुम्हाला अजून कोणत्या प्रकारचे व्हिडिओ हवे आहेत ते मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू.